धरी उपजला भाव उपजला भाव तुझे कृपे सिद्धी पाव आता मजैसे करी तुझे पाय चित्ती धरी तुका म्हणे आता तुका म्हणे आता लाभ नाही या परता आता मजैसे करी तुझे पाय चित्ती धरी विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा महायोग पीठे तटे भीमरत्न वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंगा करू प्रथम मना ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा दुर्बुद्धी ते मना
करी तुझे पाय चित्ती धरी विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्वंदनीय जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा सर्वांच्या पाठातील मागणीपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला आहे विठ्ठल या अभंगातून जगद्वंदनीय जगद्गुरु श्री तुकोबाराय असं सांगतात की आपण देवाकडे जातो. आता हा सप्ताह चालू असल्यावर आज जागराचा दिवस म्हणजे मागणीपर. आज देवाला काहीतरी मागायचं, पण देवाला नक्की काय मागितलं पाहिजे हे आपल्याला समजलं पाहिजे. मग आपण देवाकडे काय मागायचं हे आज तुकोबारायांनी या अभंगातून सांगितलेलं आहे विठ्ठल. कीर्तनाला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार देणं हे वक्त्याचं कर्तव्य असतं. बघा, आजची कीर्तन रूपी सेवा ही काही माझी नव्हती. आज हरिभक्तपरायण कालिदास महाराज काळे यांचं कीर्तन होतं, परंतु काही कारणास्तव ते नाही आले, म्हणून आज मला इथं सेवा करण्याची संधी मिळाली. तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा आज माझा योग आला. बघा, हा सप्ताह चालू होऊन आज 14 वर्ष झालं. सप्त्याचं 14वं वर्ष आहे. एक तप पूर्ण होऊन दुसऱ्या तपाकडे वाटचाल चालू आहे. हरिभक्तपरायण गोरक्षनाथ महाराज शिंदे हे या सप्ताहाचे आयोजक, संयोजक, नियोजक सर्व काही आहेत. परंतु हे रोप, या सप्त्याचं जे रोपट आहे ते त्यांच्या वडिलांनी लावलेलं आहे. इवलेचे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. त्यांच्या वडिलांनी हे रोप लावलं आणि आता हे रोप 14 वर्षाचं झालेलं आहे. म्हणजे अखंड चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्त्यातील जागराची म्हणजे मागणीची सेवा आज माझ्यासारख्याकडे आलेली आहे. आणि आज मला, आता सर्वांची नावं तर मला काही माहिती नाही, मृदुंगाचार्य, सर्व गायनाचार्य, सर्व टाळकरी, विनेकरी, तुम्ही सर्वजण, माझ्यासोबत आलेले माझे पती, मृदुंग विशारद, मृदुंग अलंकार असे असणारे सागरजी महाराज नवले व तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या कीर्तनाला सुरुवात करते. बघा, आज मागणी आहे, आज देवाला काहीतरी मागायचं आहे. पण आता मागायचं म्हणलं तर काय मागितलं पाहिजे? बघा, आपण वारीला जरी गेलो, वारीला गेल्यानंतर प्रत्येक जण मनात काहीतरी ठरवूनच जातं, आज मला देवाला हेच मागायचंय. बरोबर ना? कुणीही असं जात नाही, असा कोणता जगाच्या पाठीवर माणूस नाही की तो देवाला जातो आणि काही मागतच नाही. बरोबर ना? प्रत्येक जण जात, कारण माणसाची जात अशी आहे की ती मागते. मागण्यासाठीच कोण आहे तर माणूस आहे. प्रत्येक जण देवाकडे गेल्यानंतर मागणी करतो. आता बघा, आत्ताच कार्तिकी वारी झाली. कार्तिकी वारी आमच्या गावातून दिंडी असते. आम्ही दिंडीला गेलो. दिंडीला गेल्यानंतरच काही महिला मंडळ मला म्हणत होत्या, महाराज, ह्या वर्षी जर माझ्या पोराचं लग्न झालं तर मी कधीच वारी चुकवणार नाही आणि माळ घालेल. म्हणजे हिच्या पोराच्या लग्नावर माळ घालायचं आलं आणि वारी करायची आली. एक बाई म्हणली, माझं पोरग इतकं शिकलंय पण त्याला नोकरीच लागत नाही. महाराज, जर ह्या वर्षी त्याला नोकरी लागली तर मी बिना चपलीची वारी करेन. म्हणजे प्रत्येक जण काही ना काहीतरी मागण्यासाठी देवाकडे जात. आता इथं अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. तुम्ही रोज इथं कीर्तन ऐकता, इथं रोज पारायण होतं, हरिपाठ होतं, प्रवचन होतं. पण आज मागायचा दिवस आहे. आता तुम्ही दत्तांच्या दरबारात सर्वजण बसलेले आहात. मग आता आपण काय मागितलं पाहिजे हे आपल्याला समजलं पाहिजे. बघा आजोबा, तुम्हाला पखवाज वाजवायला येतो का?
बोला की तो कसं का हो तुम्ही दत्ताच्या दरबारात बसलाय आणि खोटं बोलता तुम्हाला पखवाज वाजवायला येत नाही अहो तुम्हालाच नाही तर इथं बसलेल्या सगळ्यांना पखवाज वाजवायला येतो कसं थाप टाकली वाजला पखवाज त्याला तुम्ही हाणलं की तो वाजणार आहे म्हणजे पखवाज वाजवायला तर सर्वांना येतो पण कसा वाजवायचा हे पखवाज वाल्याला समजतं विठ्ठल मृदुंगाचार्याला समजतं तसं आपण टाकली थाप तर ते वाजणारच आहे तसं देवाला काय मागावं हे आपल्याला समजलं पाहिजे बरोबर आता आपण देवाला काय मागितलं पाहिजे संसारातल्या गोष्टी मागून जर आपल्याला सुख आणि समाधान भेटणार असेल तर आपण त्या गोष्टी मागितल्या पाहिजेत पण समाधान भेटतं का कारण आपण सुख आणि समाधान कशा शोधत आहे तर परिस्थिती शोधत आहे पण परिस्थिती अशी आहे की परिस्थिती आपल्याला हात टेकायला भाग पडते त्या परिस्थितीत मात्र आपण काय शोधतोय सुख शोधतोय समाधान शोधतोय मग परिस्थितीमध्ये खरं सुख आहे का बघा समजा इथं लाईट गेल्यानंतर तुम्ही काय म्हणतात की इन्व्हर्टर लावा किंवा जनरेटर चालू करा पण जनरेटर चालू करायला एक माणूस गेला एक कार्यकर्ता जनरेटर चालू करायला गेला जनरेटर चालू करायला गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की त्यातलं डिझेल संपलंय तो म्हणतो की डिझेल संपलंय तो मालक म्हणतात की डिझेल संपलंय ना मग जा ना पेट्रोल पंपावरून डिझेल घेऊन ये तो म्हणतो अहो सगळीकडे संप चालू आहे पेट्रोल पंपवाल्यांचा डिझेल कुठंच नाही म्हणजे परिस्थिती आपल्याला काय करायला लावते हात टेकायला लावते त्याच्यात आपल्याला समाधान नाही त्याच्यात आपल्याला सुख नाही म्हणजे आपण त्याच्यात सुख शोधतो त्यात सुख नाही बघा परिस्थिती आपल्याला कशी हात टेकायला लावते आता महिला मंडळ तुम्ही सर्व वयस्कर दिसतात आता मला सांगा तुम्हाला सुना आल्यात ना हो नाही काहीतरी बोला बर ज्याला वाटतं मला माझ्या मनासारखी मला पाहिजे तशी सून भेटली तिने हात वर करा बघा एक सुद्धा हात वर नाही बरं आता काय सांगावं आम्ही पुण्याला जातो सारखं गेल्यानंतर आमचं एक प्रेमाचं घर आहे तिथं गेल्यानंतर आमचा चांगला पाहुणचार होतो आत्ताच आम्ही मागच्याच आठवड्यात तिथं गेलतो गेल्यानंतर त्या मावशींच्या घरी गेलो त्या घरी गेल्यानंतर आम्ही पोचत नाही घरात बसत नाही तोपर्यंत त्या मावशी आम्हाला लगेच हातात पाणी लगेच चहा घेऊन यायच्या आम्ही घरी गेलो अर्धा तास बसलो पण त्या घरातून काही पाणी येईना आमच्या महाराजांना फार बडबड लागते कुठं गेले तरी ते गप बसत नाही तिथं गेल्यानंतर महाराज म्हणले का मावशी आम्ही आलो की तुम्ही आम्हाला पाणी घेऊन असताना आज काय असं झालं की आम्हाला तहान लागली तरी तुम्ही आम्हाला पाणी द्यायना ती बाई म्हणली त्या मावशी म्हणल्या की महाराज काय सांगाव तुम्हाला अशी सून मला भेटली वारकरी घरी यायचं म्हणलं की फ्रीज मध्ये अंडीच आणून ठेवली तुम्ही आमच्या घरचं पाणी न पिल्यालं बरं म्हणजे परिस्थिती आपल्याला हात टेकवायला भाग पाडते विठ्ठल विठ्ठल बरोबर ना मग मागायचं काय आपल्या जीवनामध्ये सुख समाधान येण्यासाठी कशाची गरज आहे तर विचारांची गरज आहे जर आपल्या जीवनामध्ये चांगले विचार असतील तर आपल्या जीवनात सुख आहे तो खरा समाधानी आहे विचार वाचून न पाहिजे समाधान पाहिजे असेल तर तुम्हाला विचारच चांगले केले पाहिजे जर तुमचा विचार चांगला असेल तर तुमच्या जीवनात नक्कीच सुख आणि समाधान आल्याशिवाय राहणार नाही आता मागायचंय आता प्रभू दत्तात्रयांना आज मागायचंय आपल्याला मग आपण काय मागितलं पाहिजे आणि कोण
आपल्याला समजलं पाहिजे. बघा, अन्न, मान आणि धन हे प्रारब्धाच्या अधीन आहे. ह्या गोष्टी तुम्हाला, मान तुमच्या जेवढं प्रारब्धात आहे, तुमच्या नशिबात आहे तेवढं तुम्हाला भेटणारच आहे. तुम्ही आता जे अन्न खाता, जे जेवण करता, तेही तुमच्या प्रारब्धात आहे, तेच तुम्हाला खायला भेटतंय. मग त्याच्यासाठी तुम्ही देवाला काही मागू नका, अन्नही मागू नका, मानही मागू नका आणि धनही मागू नका. कारण जेव्हा तुमच्या नशिबात ते येईल, तुमच्या प्रारब्धात तेव्हा ते अनुकूल असेल, तेव्हा तुम्हाला भेटल्याशिवाय ते राहणार नाही. विठ्ठल मागत आहे. आज आपण देवाकडे आज मागणी करत आहे. आपण देवाकडे मागणी करतो, संतांकडे मागणी करतो, पण आपल्याला हेही समजलं पाहिजे की आपण कुणाकडं आणि काय मागितलं पाहिजे. बघा, तुकोबरायांचा अभंग आहे, कल्पतरू तळवटी जो कोणी पैसाला, काय वाणी त्याला सांगे जोशी. म्हणजे कल्पतरूच्या झाडाखाली जर एखादा व्यक्ती बसला, जुने कीर्तनकार छान उदाहरणं सांगायची की त्या कल्पतरूच्या झाडाखाली एक माणूस येऊन बसतो आणि बसल्यावर त्याला तहान लागते. तो म्हणतो, इथं मला जर पाणी भेटलं तर तिथं लगेच त्याला पाणी भेटतं. कोणत्या तांब्यात? जर्मलच्या, स्टीलच्या, चांदीच्या, सोन्याच्या तांब्यात त्याला पाणी भेटतं. तो पाणी पितो, पण तो आता लय भूक लागली, जर मला इथं खायला भेटलं तर तिथं त्याला अन्नाचं ताट येतं, तो भरपूर जेवण करतो, मग त्याला झोप लागते. तो म्हणतो, इथं जर मला गादी भेटली तर तिथं त्याला गादी भेटते आणि तो त्या गादीवर झोपतो. त्याच्या मनात असा विचार येतो, इथं मी जे बोलल ते मला भेटतंय, मी जे बोलल ते मला इथं भेटतंय. आणि समजा इथं भूत असतं तर आज तिथं समोरच भूत येतं. आता त्या भूताने मला खाल्लं तर ते भूत त्याला खाऊन टाकतं. म्हणजे कल्पतरू तळवट झाडाखाली तो बसलाय, कल्पतरू खाली तो बसलाय, पण त्याला माहिती नाही की इथं जो शब्द आपण बोलू तो इथं खरा होतो. मग इथं काय मागितलं पाहिजे त्याला समजलं नाही. मग आता आपण भगवंताच्या दारात आहोत, मग आता आपण भगवंताला काय मागायचंय? भगवंताला आपण एकच मागायचंय, देवा, कारण मला जर खरं सुख पाहिजे असेल तर ते विचारात आहे. मग काय कर? बघा, चांगले विचार येण्यासाठी अगोदर वाईट विचार गेले पाहिजे. वाईट विचार गेले तर डोक्यात चांगले विचार येतात. मग काय मागायचंय? तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणात, दुर्बुद्धी ते मनात, दुर्बुद्धी ते मनात,
येना. तुकोबाराय काय म्हणतात की आज देवाला एकच मागणी मागायची, आमच्या डोक्यात जे वाईट विचार आहेत ते जाऊ दे. बघा आता विचार 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 विचाराशिवाय जीवनात सुख नाही, समाधान नाही. पण आता विचाराचे हे दोन प्रकार आहेत, चांगले विचार आणि वाईट विचार. आणि माणूस हा असा प्राणी आहे की त्याच्या डोक्यात पटकन कधी चांगलं येत नाही, कधीच चांगलं येणार नाही. त्याच्या डोक्यात पहिल्यांदा वाईटच येतं. बघा तुम्हाला एक दृष्टांत सांगते. बघा एका गावामध्ये एक चांगलं घराणं होतं, सुसंस्कृत सुशिक्षित चांगलं बागायतदार होतं. 50-60 एकर त्यांना बागायत जमीन होती, चांगला बंगला होता, गाडी होती, सगळं काही होतं. परंतु त्या दाम्पत्याच्या लग्नाला 15 वर्ष झालेली असतात तर त्यांना मूलबाळच नव्हतं. 15 वर्षांनी त्या दाम्पत्याला एक मूल होतं. अनेक नवस सायास केले जातात आणि मग त्यांना मुलगा होतो. आणि तो मुलगा इतका चांगला निवडतो. बघा आता कीर्तनात असल्यामुळे तो मुलगा पटकन मोठाही होतो. तो मुलगा एवढा चांगला निवडतो आणि तो शाळेला जातो. शाळेत गेल्यानंतर तो 10वीला जातो. तुम्ही म्हणता लईच लवकर होतंय, पण काय 2 तासात सगळं संपवायचंय. 10वीला जातो. 10वीत गेल्यानंतर तो मुलगा आता ह्याला कोणता तालुका आहे तो? कर्जत तालुक्यात तो मुलगा पहिल्या क्रमांकाने पास होतो. नीट आहे का? तो मुलगा प्रथम क्रमांकाने कर्जत तालुक्यात पहिल्या क्रमांकाने 10वीत नंबर काढतो आणि रिझल्ट घेऊन घरी येतो. घरी आल्या आल्या तो रिझल्ट आपल्या वडिलांना दाखवतो. वडील त्याचा रिझल्ट बघतात, खूप खुश होतात आणि म्हणतात बाळा बोल तुला काय पाहिजे. त्यावेळेस त्याचे वडील म्हणतात तुला काय पाहिजे ते माग. तो म्हणतो मला रॉयल पाहिजे, रॉयल बुलेट. वडील म्हणतात तेवढं सोडून तू दुसरं काही माग, पण गाडी काय नको बाबा, आजकालचे रस्ते फार वाईट आहेत. आजकालच्या रस्त्यांवरचं काही खरं सांगता येत नाही. रोडवरचा प्रवास फार धोक्याचा झाला. एक तर बाबा तू नवसा सायासानी झालेला आमचा एकुलता एक मुलगा आहे, गाडी सोडून तू दुसरं काही माग. तो म्हणतो मला दुसरं काहीच नको. वडील म्हणतात अरे तू 1.5 लाखाचा मोबाईल माग तरी मी तुला देतो, पण गाडी मात्र मागू नको. तो त्याच्याच हट्टावर असतो, मला गाडी पाहिजे. मग आता वडील आणि मुलाची मध्यस्थी करणारी कोण असते? आई. तो रडत आईकडे जातो. आईकडे गेल्यानंतर आईला वाटतं हा रडत आलाय म्हणजे काय नापास बिपास झाला का काय. ती म्हणते अरे नापास झालाय ना, 1-2 विषय गेले असेल, जाऊ दे ना, तुझा बाप तरी कुठं पास झाला होता. आणि महिलांचं कसं असतंय, काय झालं की त्या पोरांच्या बापावर जातात, बरोबर ना. ती म्हणते तुझा तरी कुठं बाप पास झाला होता, तेव्हा तू रडतो नापास झाला म्हणून. तो म्हणतो अगं आई मी नापास नाही झालो, कर्जत तालुक्यात माझा प्रथम क्रमांक आलाय. मग म्हणते तू रडतोस कशाला. तो म्हणतो आई मला बाबा म्हणले तुला काय पाहिजे ते माग, मी बुलेट मागितली तर वडील नाही म्हणतात. ती म्हणते एवढंच आहे ना, मग ऐक आता कसा तू पहिला आला 10वीत तसा 12वीत सुद्धा तुम्हाला पहिला येऊन दाखवू. तू पहिला आला की तुझ्या वडिलांनी नको देऊ दे, मी तुला रॉयल घेऊन देते, मी तुला बुलेट घेऊन देते. पोरग खुश. पोरग 12वीला जातं. 12वीत बी असंच पहिल्या क्रमांकाने ते पास होतं. पास झाल्यानंतर पहिल्यांदा त्या आईकडेच येतं. आईला म्हणतं काय पहिला क्रमांक आलाय, तू काय बोलली होती. आई म्हणते माझ्या लक्षात आहे बाळा, मी तुला बोलले होते की मी तुला बुलेट घेऊन देईन. ती म्हणते हे बघ आता आपल्याकडं सगळ्यात चांगलं सोनं भेटतं ती बारामतीला चंदू काकाकडं. ती आई म्हणते हे बघ माझ्या हातात ह्या 4 तोळ्याच्या बांगड्या आहेत. आता सोनं कसं आहे तुम्हाला सर्वांना माहिती. ती म्हणते ह्यातल्या 2च बांगड्या घेऊन जा आणि चंदू काका सराफकडे जाऊन मोड आणि येताना बुलेट घेऊन ये. तो पोरग म्हणता आई असं जमणार नाही, माझी इच्छा आहे की माझ्या गाडीवर माझी आईच पहिल्यांदा बसल. ती आई म्हणते पहिल्यांदा मी बसल, दुसऱ्यांदा तुला कुणाला बसवायचंय. तू म्हणतो पुढचं पुढं बघू, पण पहिल्यांदा मला तुलाच बसवायचंय. दोघं मायले
बारामतीला जातात. चंदू काका मध्ये बांगड्या मोडतात. बांगड्या मोडून बुलट घेतात. बुलट घेतली की पोराला गाडीवर बसतो, किक मारतो. त्याला असं वाटतं की मी आता विमानच चालवतोय. बघा, बारामतीवरून गाडी भिगवण रोडनी चालली. मुलगा 100च्या स्पीडने, मुलगा फार फास्ट गाडी चालवतोय. त्याची आई त्याला म्हणते, अरे हळू बाळू, हळू बाळू. पण पोरग काय ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. पोरग गाडीची रेस वाढवतोय, रेस वाढवतोय. त्याच वेळी पुढून भरगाव असा ट्रक येतो. पुढून ट्रक येतो, पुढून बुलेट येते. बघा, आपलं मला सांगायचं तर आपण विचार कसा करतो. महिला मंडळ मध्ये कोणतरी लगेच रिप्लाय दिला, बया तुम अहो काहीच झालं नाही. ती भरधाव आली, ट्रक सरळ निघून गेली, बुलेट वाला सरळ निघून आला. पण आपल्या डोक्यात काय आलं खरं सांगा. काय वाटलं, काही काही नाही का त्याचा धावा घालून बी रिकामी झाली. वर्ष श्राद्धाला माझं कीर्तन बी ठेवून रिकामी झाली. मला एवढंच सांगायचंय की माणूस हा चांगला विचार करत नाही. प्रत्येकाला वाटलं का नाही त्या पोराचं काहीतरी झालं. आपण चांगला विचार करतो का वाईट? आता हित बसलेल्या कुणाच्या मनात आलं की त्या पोराला काही नसं झालं, ते सुखरूप राहिलं असेल? सांगा बरं. मग माणसाच्या मनातला हाच वाईट विचार गेला पाहिजे. विठ्ठल नारायणा. म्हणून तुकोबराय देवाला एवढीच मागणी करतात की आमच्या डोक्यात अजिबात चुकीचा विचार येऊन देऊ नको. कारण चुकीचा विचार आला की आपलं, आता तुम्हाला सगळ्यांना किती वाईट वाटलं, सगळ्यांना त्रास झालाच का नाही? कशामुळे झाला? कशामुळे झाला? विचारामुळे. कारण तुम्ही वाईट विचार केला म्हणून तुम्हाला त्रास झाला. मग हा वाईट विचारच म्हणजे काय आहे तर ती दुर्बुद्धी आहे. बघा, कारण माणसं म्हणतात अरे ह्याची बुद्धी भ्रष्ट झाली वाटतं, हा कसा बी आता वागायला लागलाय. म्हणजे काय भ्रष्ट झाली? बुद्धी भ्रष्ट झाली की माणूस चुकीचा वागतो. विचार चुकीचा केला की माणूस चुकीचा वागतो. विठ्ठल विठ्ठल. पण मला चांगला विचार दे. पण चांगला विचार जीवनात येण्यासाठी अगोदर वाईट विचार जावा लागतो. वाईट विचार गेला तरच माणसाच्या डोक्यात चांगला विचार येतो. मग अगोदर देवाला वाईट विचार घालवा असं मागणी तुकोबराय करतात. जेव्हा आपल्या जीवनातून वाईट विचार जाईल आपण चांगला विचार करायला लागू. आता बघा, लोक वारीला येतात. वारीला आल्यानंतर प्रत्येक जणाच्या मनात काही ना काहीतरी विचार असतो. कुणीही असं विचार नाही करत असा माणूस नाही. प्रत्येक जण विचार करतो. विचार करूनच माणसं वारीला येतात. असं नाही की काहीच कारण नाही, कुठला काही विचार केला नाही, निघाला चालला वारीला. असं होत नाही. माणसं विचार करून सगळं नियोजन करून मगच वारीला येतात. बरं, वारीला येतात कशासाठी? आपण तुम्ही वारीला जाता ना, आषाढीला, कार्तिकीला, का जाता? कशासाठी तुम्ही वारी करता? बरं, वारीला जाताना अखंड नामस्मरण झालं पाहिजे. गात जागा, गात जागा. पण लोक काय करतात? खात जागा, खात जागा. अहो, आता वारीवरून विषय निघाला. आम्ही आषाढी वारीला जातो आणि मी पुण्याची आहे. आमच्या पुण्याला म्हणजे पुणे तिथे काय होणे, आमच्या पुण्यात एवढी वाटप असते, एवढी वाटप असते. आमच्या सासरकडून जी दिल्ली जाते, काही महिला मंडळ फक्त पुण्यापर्यंत जातात. असं गोळा करून पोतीच्या पोती भरून आणतात. रेल्वेनी गावाला येऊन दुकानच मांडतात. म्हणजे आपण गोळा करायला जातो का वारीला? जे करायला जातो ते आपण वारीत करत नाही. पण आपल्याला खरं सुख, खरं समाधान भेटत नाही. मग आपण चांगला विचार करू, नाही नाही ह्या वर्षी मी वारीला गेलोय ना, माझा काकडा पूर्ण पाटच झाला पाहिजे. मी दिंडी सोडून चालणारच नाही, मी कुणापुढे हात पसरणारच नाही. माझ्या दिंडी तुम्हाला खायला आहे ना. चांगला विचार करा की नाही, ह्या वर्षी दिंडीला मी जाणार आणि मनोभावे नामस्मरण करणार. मी कुठलाही चुकीचा विचार करणार नाही. जरी मी गप्पा मारायला बसलो तरी मी गावाकडच्या
विचाराच्या गप्पा काढणार नाही. घरी काय चाललं असेल, मशिनी धार दिली असेल का नसेल हा विचार मी करणार नाही. मी चांगलाच विचार करून मी वारी करत. जो असा ठरवतो, असा चांगला विचार करतो त्याचीच वारी. सारा सारा विचार करा उठाव नामधर कंठी विठोबाचे, नामधर कंठी विठोबाचे. करा उठाव नामधर कंठी विठोबाचे, नामधर कंठी विठोबाचे. सारा सारा विचार करा उठाउठी. चांगलाच विचार करा, म्हणजे साराच विचार करा, असार काढून टाका. जर तुम्ही असार काढून टाकलं तर तुमच्या जीवनात सार राहील. मग सार काय आहे तर सार हे विठोबाचं नाम आहे. मग चांगला विचार म्हणजे काय आहे तर भगवंताचं नाव आहे. एकदा का तुमच्या मनातला वाईट विचार गेला, एकदा का तुमच्या मनातला वाईट विचार गेला तर चांगला विचार आपोआप तयार होतो. मग तो काय होतो? अभंगाचं दुसरं चरण. आता माझा जगरी, आता माझा जगरी, आता माझा जगरी, आता माझा जगरी, आता आता माझा जगरी, आता तुझे पाय चित्ती धरी. तुकोबाराय म्हणतात की माझ्या जीवनातला वाईट विचार जाऊ दे आणि चांगला विचार मला प्राप्त होते. मी कायम फक्त चांगलाच विचार करू दे, कारण चांगला विचार केल्यानंतरच खरं सुख आहे आणि खरं समाधान आहे. मग विचारात समाधान आहे. आवाज कमी झाला का? हा ना, आवाज कमी झोपला विठ्ठल विठ्ठल. वाईट विचार गेल्यानंतर जीवनात चांगले विचार येत असतात आणि चांगला विचार होण्यासाठी, जीवनात चांगला विचार येण्यासाठी तसे गुरुही आपल्याला भेटले पाहिजे. चांगला विचार कुणाकडूनही भेटत नाही. चांगला विचार आपल्याला भेटण्यासाठी संतांच्या सानिध्यात जावं लागतं. संतांशिवाय आपल्याला चांगला मार्ग दाखवणारे दुसरे कोणी नाही. मग आता तुम्ही म्हणता की संतांच्या सानिध्यात जावं लागतं, मग काय केलं पाहिजे? बघा, ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी आहे त्याचं वाचन केलं पाहिजे. ज्ञानेश्वरी म्हणजे आपल्या सोबत ज्ञानोबारायच आहेत. आपण तुकोबारायांच्या गाथेचं वाचन केलं पाहिजे. नाथबाबांच्या भागवताचं आपण वाचन केलं पाहिजे. म्हणजे आपण संतांच्या सानिध्यात राहतो आणि त्याप्रमाणे मग आपल्या डोक्यात वाईट विचार येणारच नाही. जर आपण चांगल्या माणसांच्या, जुनी लोक म्हणतात अरे बाबा चांगल्या माणसात राहत जा, तुझं चांगलंच होईल, वाईटांच्या नादी लागू नको. चांगल्यांच्या सानिध्यात राहिल्यानंतर चांगलंच होतं आणि वाईटाच्या सानिध्यात राहिल्यावर वाईटच होतं. मग
आपण संतांच्या सानिध्यात राहिलं पाहिजे. संताच्या संगतीत मनोमार्ग गतीत संताच्या संगतीत मनोमार्ग गतीत संताच्या संगतीत मनोमार्ग गतीत संताच्या संगतीत मनोमार्ग गतीत संताच्या संगतीत मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते. मग संत ज्या मार्गाने गेले त्या मार्ग आपल्याला चालायचंय. मग संतांनी काय केलं तर अखंड नामस्मरण केलं. तेच आपल्याला काय करायचं आहे तर करायचं आहे. पण नामस्मरण करून 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 काय झालं तर संतांच्या चित्तामध्ये कोण राहिला? आता मग ऐसे करीत तुझे पाय. मग संतांच्या चित्तामध्ये कुणाला जागा आहे? भगवंताला जागा आहे. भगवंताचे पाय आपल्या चित्तामध्ये संतांनी ठेवले. तेच तुकोबाराय म्हणतात आपणही असंच करायचं. वाईट विचार काढायचे, चांगला विचार करायचा, म्हणजे भगवंताचं नामस्मरण करायचं. कारण भगवंताचं नामस्मरण करण्यासाठीच, भगवंताची भक्ती करण्यासाठीच आपल्याला हा जन्म भेटलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. हो, आता आपल्याला हा सुंदर नरदेह भेटलाय. बरोबर आहे ना? सर्वांना दोन डोळे आहे, दोन हात आहे, दोन पाय आहे, दोन कान आहे. बघा, आपल्या शरीराची, आपल्या देहाची रचना ठेवण देवाने किती सुंदर केली आहे. डोळे जिथं पाहिजे तिथं देवाने आपल्याला डोळे दिले आहेत. थोडा विचार करा, देवाने जर असं ठरवलं असतं की डोळे आपल्याला इथं दिलेत ना, ते डोक्यावर दिले असते तर कसं आपण बघितलं असतं. मग देवाचे आपल्यावर किती उपकार आहेत. जिथं पाहिजे तिथं अवयव आपल्याला देवाने दिलाय. पण आता देवाने आपल्याला सुंदर डोळे दिलेत, ते कशासाठी तर देवाचं रूप पाहण्यासाठी. पण आता देवाचं रूप पाहायचं, संतांच्या मंदिरात जायचं का, पंढरपूरला जायचं का, आळंदीला जायचं का, देहूला जायचं का, पैठणला जायचं, तिथं त्यांचं दर्शन या डोळ्यांनी घ्यायचं का सिनेमा गृहामध्ये जाऊन सिनेमा बघायचं? हे कुणी ठरवलं पाहिजे? देवाने देवाचं काम केलंय, देवाने देवाचं काम केलंय, पण आपण हे आपलं काम केलं पाहिजे. देवाने डोळे दिल्यात देवाचं रूप बघण्यासाठी. विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला तुमच्या डोळ्यांना जर सुख पाहिजे असेल तर ते चित्रपट गृहामध्ये जाऊन सुख भेटणार नाही. ते सुख तुम्हाला भगवंताला पाहून भेटल. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. हे डोळे फक्त त्याच्यासाठी आहे. हे पाय दिलेले आहेत ते भगवंताची वारी करण्यासाठी, संतांच्या भेटीला जाण्यासाठी, मंदिरात जाण्यासाठी देवाने आपल्याला पाय दिले का? हात दिले. तुम्ही कीर्तनात आल्यानंतर तुम्ही हाताने टाळी वाजवली पाहिजे, परंतु कितीतरी वेळा सांगावं लागतं कीर्तनात टाळी वाजवा. ज्या ज्या वेळी विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्यावेळी टाळी वाजवा. परंतु काही जण टाळी वाजवत नाही. काही महिलांना असं वाटतं मी जर टाळी वाजवायला लागले तर माझ्याकडे कोण बघल का, आणि माझ्याकडे कुणी जर बघितलं तर लगेच गावात जाऊन चर्चा करून करून भागली आणि आता भजनात जाऊन टाळी वाजवायला लागली, असं मनात येतं. मग परमार्थ करताना माणसाने लाजलं नाही पाहिजे. लाज भय शंका दुराविला मान. परमार्थ करताना माणसाने अजिबात लाजलं नाही पाहिजे. टाळी वाजवायला लाजलं नाही पाहिजे. भजन करताना सुद्धा लाजलं नाही पाहिजे. आणि मला सप्त्यात गेल्यानंतर, कीर्तनात गेल्यानंतर माझं नावच घेतलं पाहिजे, मला मानच भेटला पाहिजे, हे सुद्धा माणसाने कधी वाटून देऊ नये. तर तुमचा खरा परमार्थ होतो. विठ्ठल मग संतांनी आपल्या
कीर्तनाला आलाय. आता कीर्तनात जरी बसलाय तरी तुमचं लक्ष तुमचं मन कुठं कुठं आहे? काहींचं मन मी घरी कुलूप लावून आले का दरवाजा उघडा असेल, कुत्र तर जाणार नाही ना घरात, बरोबर ना? प्रत्येकाचं जरी तुम्ही कीर्तनाला असला तरी तुमचं मन भरकटत राहतं. मग खरं सांगा, जर कीर्तनात येऊन तुमची अवस्था अशी आहे तर बाहेर रोडला बसणाऱ्यांची काय अवस्था असेल? जर तुम्ही कीर्तनात येऊन फक्त मी आता देवाचंच गुणगान ऐकेल आणि त्याचंच नाव घेईल असं ठरवत नाही तर बाहेरच्यांनी काय घ्यावं? आपण कीर्तनात येऊन मी देवाला माझंच बनवेल, आता मी अखंड नामस्मरण करेल असं म्हणत नाही. आपल्या डोक्यात काय विचार असतो? काहींना ज्यावेळेस विठ्ठल विठ्ठल भजन येतं त्यावेळेस ती जागे होतात, मग टोळ्या वाजवायला लागली की मग भक्त तिकडं तिकडं. म्हणजे आपलं मन तिथं कीर्तनात नसतं. मग त्या मनात त्या चित्तामध्ये आपला भगवंत राहणार कसा? तो भगवंत आपल्या चित्तात राहण्यासाठी आपल्याला देवाचं अखंड भजन करावं लागतं, अखंड नामस्मरण करावं लागतं. बघा, सरलित या झाली हानी, विसरलित या झाली हानी, विसरले या दुर्गाने आले, विसरले या दुर्गाने हानी झाल्याशिवाय राहणार नाही. मग आपल्या चित्तामध्ये भगवंत राहण्यासाठी आपल्याला अखंड नामस्मरण करावं लागेल. पण तुम्ही म्हणताना आमच्याकडे वेळच नाही, आम्ही सगळे शेतकरी आहोत, आम्हाला उठल्यापासून झोपेपर्यंत फक्त काम 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 आणि कामच असतं. आम्ही कधी देवाचं भजन करावं? बघा, देवाचं नाव घेण्यासाठी कुठल्या काळाची कुठल्या वेळेची गरज नसते. काळ वेळ नाम उच्चारिता दोन्ही पक्ष पाही उद्धरती. बघा इथं काय सांगितले? दोन्ही पक्ष पाही उद्धरती. जर महिलेने रोज हरिपाठ केला, ऐका, एका स्त्रीने जर आपल्या घरामध्ये रोज हरिपाठ केला, मला तर असं वाटतं घरात नवीन सुनबाई आली की तिला तुम्ही दुसरं काही नाही तर हरिपाठाचं पुस्तक द्या, पण अगोदर सासूला तरी हरिपाठ माहिती पाहिजे. बघा, एखाद्या महिलेने जर घरात रोज हरिपाठ म्हणला तर त्याच्या दोन्ही कुळाचा उद्धार होतो. म्हणजे नवऱ्याच्या कुळाचा तर होतच होतो, पण आई वडिलाच्या कुळाचा सुद्धा उद्धार होतो. एवढी ताकद हरिपाठात आहे. विठ्ठल मग नाव घेण्यासाठी कुठली ठराविक वेळ? आपला वारकरी संप्रदायामध्ये रामकृष्ण हरी भजन याला सर्वात जास्त मान्यता आहे. आणि रामकृष्ण हरी भजन करण्यासाठी तुम्ही काम करपत असला, खुरपत असला तरीही भजन केलं तरी ते देवापर्यंत जातं. फक्त भगवंताचं नाव घेण्यासाठी ते मनापासून घेतलं पाहिजे. लोकांना दाखवण्यासाठी नाव घ्यायचं नाही. आपली हाक भगवंतापर्यंत गेली पाहिजे. आणि ज्यावेळेस असं भजन असं नामस्मरण आपल्याकडून घडल त्यावेळेस आपल्या चित्तामध्ये भगवंताचे
राहतील विठ्ठल हो. आता भगवंताचं नामस्मरण करण्यासाठीच हा देह भेटलेला आहे, परंतु आपण त्याला विसरलोय. हा देह फक्त भक्ती करण्यासाठी भेटलेला आहे. देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा धाधिकेचा. हा देह मिळालाय भजनासाठी, फक्त भोजनासाठी नाही. भोजन महत्वाचं आहेच, पण त्याच्या अगोदर भजन केलं पाहिजे. बघा असं म्हणतात की 100 कामं सोडावी, 100 कामं सोडावी, पण अगोदर जेवण करावं. 1000 कामं सोडावी, पण अगोदर आंघोळ करावी. आणि 1,00,000 कामं सोडावी, पण अगोदर भगवंताचं नामस्मरण करावं. ताकद भगवंताच्या नामात आहे. बघा मग इतकी ताकद या भगवंताच्या नामात आहे. मग हा देह आपल्याला त्याच्यासाठीच भेटलाय. मग ज्याच्यासाठी भेटला आहे त्याच्यासाठीच हा देह गेला पाहिजे. विठ्ठल हो. मग आता मजा ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. बर ठीक आहे, तू बरं आहे. आम्ही आता अखंड भगवंताचं नामस्मरण करू. करताना तुम्ही पण आता आजपासून रोज नित्यनेमाने ज्याला वाचायला येतं त्याने हरिपाठ वाचणार ना महिला मंडळ. हा बी म्हणणार माय बी म्हणणार मग हिला कुणी आणली डोक्याला ताबा आमच्याच आली. निदान रामकृष्ण हरी तरी म्हणा, कारण काम करताना जरी देवाचं नाव घेतलं तरी ते देवापर्यंत जात. मग आज असं ठरवा, अशी मागणी देवाला मागा की आजपासून तुझं नाव आम्ही घेऊ, तुझं भजन आम्ही करू, तुझं नामस्मरण आम्ही करू. आणि इतकं नामस्मरण करू की आमच्या चित्तात संसार नाही तर देवच राहील. विठ्ठल हो. आता आम्ही हे ठरवलंय तू बरं. आता आम्ही नामस्मरण करणार आहे. आता इथं बसलेल्या प्रत्येकाने ज्यांना ज्यांना देवाने हात दिलेत, तोंड दिले, त्यांनी हाताने टाळी आणि मुखाने भगवंताचं नाव घ्यायचं आहे. विठोबा बोलला
तरी माळ काढणार नाही. कोरोनामध्ये भल्या भल्या वारकऱ्यांनी माळा काढल्या. बघा लोकांचा विश्वास कोणावर होता? लोकांचा विश्वास माळेवर नव्हता तर त्या कोरोनावर होता की तो मला घेऊन जाईल. अरे जाईल तर जाईल पण माळ तर गळ्यात राहील. लोकांनी माळा काढल्या म्हणजे लोकांचा कोणावर विश्वास आहे? देवावर जर विश्वास असता तर माणसांनी माळा काढल्या असत्या का? देवावर विश्वास पाहिजे, निष्ठा पाहिजे. परंतु आता मात्र निष्ठेचा नुसता खेळ चाललाय. बघा तुकोबाराय म्हणतात की आता मी अखंड नामस्मरण करील, अखंड भजन करील, पण शेवटपर्यंत ते गेलं पाहिजे. त्याच्यासाठी आपलं ध्येय असते पाहिजे. तुमच्या मनाने एकदा ठरवलं की काही झालं तर मी आता भजन बंदच करणार नाही, मी अखंड नामस्मरणच करणार, मी आषाढी कार्तिकीला वारीला जाणार, मी एकादशी करणार, मी रोज हरिपाठ करणार, हे तुम्ही ठरवलं. बघा माणसाने जर ठरवलं तर त्याच्यासाठी काही अवघड नसतं, पण ठरवणं मात्र गरजेचं असतं. बघा एका स्टेशनवर कधीतरी रेल्वे गाडी यायची, कधीतरी तिथं लोक उतरायची, तिथं एक चहावाला चहा विकायचा. तो चहावाला कधीतरी रेल्वे यायची, कधीतरी त्याच्यातून लोक खाली उतरायची आणि तो चहावाला त्या लोकांना चहा द्यायचा. पण त्या चहावाल्याने ठरवलं की मी पंतप्रधान होणार. झालं का? ठरवलं तर काही अशक्य नाही. मग चहावाल्याने ठरवून जर तो पंतप्रधान होत असेल तर आम्ही ठरवलं मी भगवंताचं नामस्मरण करल आणि भगवंताची प्राप्ती पाहायला भेटतं. पण अजून वाळवंटात असं काय असतं की तिथं गेले गेले आपलं लक्ष ते केंद्रित करतं. डोंबाऱ्याचा खेळ असतोय ना, ऐका, डोंबाऱ्याचा खेळ चालू असतो. त्या खेळामध्ये काय असतं? दोन बाजूला दोन खांब असतात, त्याला एक दोरी बांधलेली असते आणि त्या दोरीवरून एक छोटी मुलगी ह्या टोकाची त्या टोकाला जात असते. तिच्या डोक्यावर छोटे छोटे ते डेरे असतात, शिवाय तिच्या डोळ्याला पट्टी असते. बघितलाय ना डोंबऱ्याचा खेळ? बघितलाय? हा तरी म्हणा. मग ती मुलगी बघा तिथं डोंबऱ्याचा खेळ चालू असतो त्या वाळवंटामध्ये, तिथं ती मुलगी दोरीवर चालत असते. खाली तिचे वडील ते काय म्हणतात त्याला, ते वाद्य वाजवत असतात. त्या वाद्याचा एवढा आवाज असतो, शिवाय तिथं गाणी लावलेली असतात. पाहिलंय ना? तिथं सतत गाणी चालू असतात, गाण्यांचा आवाज वेगळाच, तिचे वडील जे वाद्य वाजवतात ते वेगळंच, शिवाय येणाऱ्या जाणाऱ्या भगींची गर्दी ही असते. एखादा म्हणतो काय मुलीचा बॅलन्स आहे, एखादा म्हणतो माझ्याकडून 50 रुपये बक्षीस. पण ऐका मला काय सांगायचंय, ती मुलगी दोरीवरून चाललेली आहे, पण तिचं लक्ष जर त्या टेप कडे गेलं तर, ती मुलगी दोरीवरून चालली, तिचं लक्ष जर त्या टेप कडे गेलं तर काय होईल? ती खाली पडेल. तिला कुणी कुणी बक्षीस पुकारतं, 50 रुपये 100 रुपये, तिचं लक्ष त्या बक्षिसाकडे सुद्धा नसतं. तिचे वडील ते वाद्य वाजवत असतात, त्याच्याकडेही तिचं लक्ष नसतं. लोक खाली काय काय चर्चा करतात, कुणी तिचं कौतुक करतं, कुणी काय काय म्हणतं, त्याच्याकडेही त्या मुलीचं लक्ष नसतं. मग तिचं लक्ष असतं कुठं? मला फक्त तिने एकच ठरवलेलं असतं की मला ह्या कडतून त्या ठिकाणी जायचंय, मला फक्त ही दोरी पास करायची, याच्याकडे तिचं लक्ष असतं. बघा जसं त्या मुलीचं त्या खेळामध्ये जायचं लक्ष असतं, ती कुणाकडेही लक्ष देत नाही, तसंच आपण भक्ती करायची. आपण भक्ती करताना नामस्मरण करताना एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवायचं, काहीही झालं तरी मला भगवंतच माझ्या चित्तामध्ये राहायला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल मग हा जर भाव तुम्ही ठरवला, उपजला भाव तुझे कृपे सिद्धी जा. हा सिद्धीला जाण्यासाठी भगवंताचीच कृपा लागते, कारण भगवंताची
कोणतीच गोष्ट शक्य नाही. पण त्या भगवंताची आपल्यावर कृपा होण्यासाठी त्याला आपण आपलं केलं पाहिजे. पण आपण त्याला आपलं म्हणतो का? आता मला खरं सांगा, तुम्ही सर्वजण इथं कीर्तनाला आलेले आहात आणि प्रत्येकाच्या घरी देव आहेत ना? पण तुम्ही त्या देवांच्या पाया पडताना त्यांच्याकडे काय म्हणून बघता? दगडाची मूर्ती का पंचधातूचा देव आहे का चांदीचा आहे? प्रत्येकाच्या घरी वेगवेगळे असतात ना. काहींच्या घरी चांदीचे असतात, काहींच्या घरी पंचधातूचे असतात. पण तुम्ही देवाच्या पाया पडताना, देवाची पूजा करताना त्यांच्याकडे काय म्हणून बघता? तुम्ही त्यांना देवच मानता ना? बोला, इतकी शांतता डोक्यावर जात नाही ना माझं बोलणं? जर तुम्ही त्यांना देव मानत असता तर तुम्ही आपण टाकून दिलेल्या दात घासाच्या प्रश्नी त्यांना घासलं असतं. तुम्ही देवाला तुमचं मानता का? खरं आहे ना? बरं सांगा, आता थंडी चालू झाली, सगळ्यांनी स्वेटर घातलेत, कानाला बांधलेत. आपल्या घरच्या देवाला थंडी वाजत नसेल का? कधी विचार केलाय का त्याला थंडी वाजत असेल म्हणून? गरम झाल्यावर आपण फॅन लावून झोपतो, कधी विचार केलाय त्याला गरम होत असेल का? मग आपण त्याला देव मानतो का? आपण साधं मंदिरात गेलो तरी त्याला देव मानत नाही, त्याला दगडाची मूर्ती मानतो. जर आपण त्याला देव मानला असता, त्याला जर माझं म्हटलं असतं तर तो तुमचा नक्कीच झाला असता. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही देवाला काहीतरी नातं करा, त्याला आपुलत एक देव करून घ्यावा. आपुलत एक देव करून घ्यावा. झोपला का? आपुलत एक देव करून घ्यावा. 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 असेल ना, मग टाळी वाजवताना अजिबात हलगर्जीपणा करू नका. बिंदास मोकळ्या मनाने टाळ्या वाजवा, कारण कीर्तनात बसल्यावर माणसाने मन मोकळ्यापणाने बसलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. मग कुठल्याही संतांनी असं सांगितलं नाही की तुम्ही संसार करू नका, प्रपंच करू नका, तुम्ही गृहस्थ श्रम सोडा आणि संन्यास स्वीकारा, असं सांगितलेलं नाही. सोनी संसारी विवेककारी. सोनी संसारी विवेककारी.
वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. संसारात राहून भगवंताचं नामस्मरण करता येतं, प्रपंच करता करता भगवंताचं भजन करता येतं, त्याला आपलंच करता येतं. पण संसारात राहायचं कसं? संसारात राहायचं पक्षा सारखं. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती. पक्षी सुद्धा आपला संसार करतात, पण त्यात गुंतून राहतात का? नाही. तसा संसार, तसा प्रपंच आपण करायचा आहे. जर तुम्ही तसा संसार आणि तसा प्रपंच केला तर तुम्ही जे ध्येय ठरवलं आहे तिथपर्यंत तुम्ही नक्की जाता. बघा आता चिक्कू, चिक्कू सगळ्यांना माहिती आहे ना? का चिक्कू कधी कोणी बघितलंच नाही? खाल्लाय का चिक्कू? मी चिक्कू मारवाडी नाही सांगत, मी चिक्कू फळ सांगते हो. चिक्कू खाल्लाय ना? कसा असतो चिक्कू? एवढा मोठा, एवढाच असतो. आणि तो चिक्कू, पिकलेला चिक्कू घ्यायचा आणि तो फोडायचा. फोडल्यानंतर ती बी अलगद बाजूला पडते का तिला अशी ओढून त्याचं मांस काढावं लागतं. चिक्कूच्या बिला किती मांस असतं? पावशर? काहीच नसतं, बरोबर ना? मग बघा त्या चिक्कू मध्ये ती बी राहते, पण तिला एवढीस मांस चिकटलेलं नसतं. तसं आपण संसारात राहायचं असतं. त्याच्यात राहून त्यातली आसक्ती मात्र सोडायची असते. आणि आंबा खाल्लाय का? आंबा त्याची काय असते? त्याच्यात कोय. त्या कोयला किती चाकूनी खाडा रस करताना तरी थोडं तरी तशीच आपली अवस्था आहे. 80 घातली, निम्म्या गौऱ्या गेल्या तरी बी आपण सोडायला तयार आहे नाही. तुम्ही तुमच्या तोंडाने कबूल झाला. तसं आपल्याला आंब्यातल्या कुई सारखं राहायचं नाही. आपल्याला चिक्कू मधल्या बी सारखा संसार करायचा आहे. जर आपण तसा संसार केला तरच आपण जे ठरवलंय त्याच्यापर्यंत आपण नक्की जाऊ. विठ्ठल बघा का आता उद्याच काल आहे. काल्यामध्ये लोणी चारतात, बरोबर ना? लोणी खाल्लंय ना? लोणी आता काय म्हणा, इथं तुपच भेटत नाही, तुपच एवढं महाग झाले तर लोणी कुठून खावा? पण लोणी प्रत्येकाने खाल्लंच असेल. आता उद्याच इथं काल्याच्या प्रसादामध्ये तुम्हाला लोणी भेटलं. आता लोणी खाल्ल्यानंतर आपण लोणी कशाने खाणार आहे? ह्या बोटांनी, बरोबर ना? का हातानी? बोटांनी लोणी खाणार आहे. आता लोणी बोटांनी घेणार आणि कुठे ठेवणार? लोणी खायचं म्हणल्यावर जुना तर अनुभव असेल ना लोणी खाल्लेला, जिभेवर ठेवणार, बरोबर का? आणि लोणी खाल्ल्यानंतर उद्या काय करायचं माहिती का? लोणी खाल्ल्यानंतर शिंदे महाराजांना म्हणायचं, आता आम्ही लोणी खाल्लंय, जरा साबण देता का? नाही तर निरमा पावडर सुद्धा चालेल. ते म्हणतील कशाला? काय नाही हो, लोणी खाल्ले, जरा जीभ चिकट झाली, तिला धुवून काढायचं. असं कधी होतं का? जीभ लोणी खाती पण चिकट राहते का? का बरं? लोणी तर जीभनी खाल्ले, तीन चिकट राहायलाच पाहिजे ना. बरं लोणी बोटांनी खाल्लंय का? मग बोट का चिकट झाली? लोणी बोटांनी खाल्लं, बोट चिकट झाली, ते धुण्यासाठी आपल्याला साबणाची गरज पडते. पण जीभ धुण्यासाठी कुणी आजपर्यंत साबणाचा उपयोग केलाय का? आंघोळ करताना सुद्धा आपण जीभला कधी साबण काय काय जीभ खाती, बरोबर ना? तरी कधी काय खराब होती का हो? एवढंच नाही, एवढ्या 32 जातात एकटीच राहते का नाही? तसंच आहे. जसं जीभ लोणी खाऊन चिकट होत नाही, तसं आपण संसार करत असताना, प्रपंच करत असताना चिकटायचं नाही. संसारी असावे, आसुनी नसावे. विठ्ठल विठ्ठल. मग आपण जे ठरवलंय तिथपर्यंत आपण नक्कीच पोहोचू. त्याच्यासाठी काय करावं लागतं? ठरवावं लागतं. आणि जे ठरवलंय ते तिथपर्यंत जाण्यासाठी भगवंताची आपल्यावर कृपा लागते. आणि एवढं जर केलं तर याच्यासारखा दुसरा लाभच नाही. अभंगाचं 4थं चरण. तुका म्हणे आता, तुका म्हणे आता,
तुझे पाय चिंतेदारी तुझे पाय चिंतेदारी सहज जरी मारलं तरी डोळ्यात पाणी येतं, खरंच थाप टाकली तर काय सोपं नाही. पकवाज वाजवणंही सोपं नाही, गायन करणंही सोपं नाही. कारण खरंच परमार्थ करणं म्हणतं सोपं आहे, पण तेवढं सोपा नाही. कारण येते असावे जातीचे या गबाळ्याचे काम नव्हे. तुका म्हणे आता लाभ नाही या परता. तुकोबाराय म्हणतात की आता, बघा काय शब्द वापरलाय, आता. कितीतरी अभंग आता यांनी सुरू होतात. आता तरी पुढे हाची उपदेश नका करून अश आयुष्यता, किंवा आता जागा रे फायनो जागा. कितीतरी अभंग आता या शब्दाने सुरू होतात. मग आता का, आता कोठे धावे म्हणा. मग आता का, आता जाऊ द्या ना. आपण सहज बोलताना म्हणतो झालं गेलं विसरून जा, आता तरी सुधारा. झाली तुझ्याकडून चुकी बाई, जाऊ दे, आता पुढे चुकी करू नको, आता जाऊ दे. आपण काय म्हणतो आता. मग तसं तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला मी एवढं सांगितलंय ना, आता तुम्ही वाईट विचार करू नका. आता जर तुम्ही चांगला विचार केला तर तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. याच्यासारखा दुसरा लाभ तुमच्या जीवनात नाही. विठ्ठल आता प्रत्येकाला समजले आज देवाला मागायचंय. मग जाताना आज काय मागणार. मी जे काही कीर्तनातून तुम्हाला सांगितलंय ते तुमच्या डोक्यात गेले का डोक्या भरून गेले. काहींनी खाली माना घालून मोबाईल खेळत होते, त्याच्यामुळे त्यांच्या डोक्यावरून गेलं. जे ताट मानाने कीर्तनात बसले होते त्यांच्या मात्र डोक्यात गेले. ज्यांच्या डोक्यावरून गेले, ज्यांच्या डोक्यात गेले, त्यांनी एकच ठरवा, आज जाताना भगवान दत्तात्रयांना मी अजिबात संसाराचं मागणार नाही, चांगला विचार मागल. मी आज चांगलाच विचार देवाला मागून जाईल. आणि जर तुम्ही चांगला विचार मागितला पुढच्या वर्षी मला तुम्ही येऊन सांगाल की महाराज आम्ही आज असं ठरवलं होतं, तुम्ही सांगितल्यानंतर की आम्ही आता चांगलाच विचार करू. पुढच्या वर्षी तुम्हीच मला सांगताल की महाराज आमचं खरंच चांगलं झालं. विठ्ठल म्हणून तुका म्हणे आता लाभ नाही या परता. याच्याशिवाय चांगला लाभ तुमच्या जीवनात नाही. तुम्ही किती संसारासाठी मागा, संसार पूर्ण होत नाही. झालाय काय कोणाचा पूर्ण, रावणाचा झाला नाही तर आपला. त्याला किती बायका होत्या रावणाला, 80,000. तरी एकेची अपेक्षा होतीच, त्याची पूर्ण झाली नाही तर आपली कधी होणार, बरोबर ना. मग त्याच्या इच्छा पूर्ण झाल्या नाही, त्याचा संसार पूर्णत्वाला गेला नाही तर तुमचा आणि माझा संसार कसा पूर्णत्वाला जाणार. मग त्याच्याविषयी मागायचंच नाही. काय मागायचं तर भगवंताचं नाव आमच्या अखंड मुखात आलं पाहिजे. हेच देवाला आपण आज मागायचं आहे. विठ्ठल
येऊ दे. बघा, चांगली बुद्धी प्राप्त झाल्यानंतर काय होतं, आपल्या चित्तात भगवंत राहतो. आता माझा ऐसे करीत तुझे पाय चित्ती धरी. कधी? विचार चांगला झाल्यानंतर, बुद्धी चांगली झाल्यानंतर. आणि मला एक सांगायचे, जोपर्यंत तुमची बुद्धी चांगली आहे, बुद्धी कधी बिघडते? बरोबर, 60 नंतर म्हणतात की बुद्धी भ्रष्ट होते. आपण काय करतो आपल्याला कळत नाही, मग तेव्हाच खरं परमार्थाला लागायचं असतोय. बरोबर ना? कारण भजनी म्हणतात, भाग गेला शिन गेला, हा म्हणतो वाघ गेला शिव गेला. तेव्हाच खरं परमार्थाला लागायची वेळ असते. बरोबर ना? हा म्हणतात बाया, तेव्हा नसतं लागायचं. जोपर्यंत तुमची बुद्धी जागे तोपर्यंतच परमार्थाला लागा. एकदा बुद्धी भ्रष्ट झाली, मग देव बी म्हणतो सगळीकडे फिरून आला आणि आता माझं नाव घेते, त्याला धड राम बी म्हणता येत नाही. कारण त्यावेळेस काय होतं, नाकमुख गळू लागे, लाळ आणि शेंबूड अशी अवस्था होते. लोक राम राम म्हणतात, घेऊ लांब लांब. तेव्हा परमार्थ करून उपयोग नाही. जोपर्यंत तुमची बुद्धी जाग्यावर आहे तोपर्यंत तुम्ही गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, आई वडिलांची सेवा करा. बघा, सर्रास कीर्तनामध्ये वर्ष श्राद्धाच्या आई वडिलाचा महिमा सांगितला जातो. पण मला एकच सांगायचंय की जे कीर्तनकार आई वडिलाचा महिमा फार रडू रडू आपटू असं रडू रडू लावतात आणि पुढच्यांनाही रडवतात, असं झेंडू बंब डोळ्याला लावून येतात तर भ्यादले रडतात. पण तेच कीर्तनकार आपल्या आई बापाला सांभाळतात का अगोदर आपण हे बघितलं पाहिजे. आता तुम्ही इथं किती दिवस झालं कीर्तन, दिवसात कीर्तनकारांनी तुम्हाला भरपूर कीर्तनकारांनी काही काही सांगितलं. आता आज मी ही 2 तास झालं तुमच्या पुढे बडबड करते, पण तुम्ही सर्वजण ऐकून घेता. पण कीर्तनकार हा 2 तासात काय सांगतो त्याच्यापेक्षा तो 22 तासात कसा वागतो हे तुम्ही बघितलं पाहिजे. कारण त्यांनी नुसतं सांगून जमत नाही, त्यांनी सुद्धा स्वतः आचरण केलं पाहिजे. तुम्ही म्हणत असाल ही आम्हाला सांगते वारी कर, ही करते का नाही काय माहिती. मी 4थीत असल्यापासून पायवारी करते, देहू ते पंढरपूर. तुम्हाला सांगते, माझ्या आईने मला 4थीत असतानाच हरिपाठ पाठ करून घेतलाय. काकडा मी 4थीत पाठ केलाय, परत पाठ केला नाही, तरी अजूनही लक्षात आहे. लहानपणी केलेले संस्कार पुढे ते कधीच माणूस विसरत नाही, लहानपणी शिकलेलं. त्याच्यामुळे तुम्ही आता जे मी सांगितले ते तुम्ही चांगला विचार घेऊनच इथून जावा. त्याच्याशिवाय तुमच्या जीवनात दुसरा कोणताही चांगला लाभ नाही, असं तुकोबरायांनी या अभंगातून सांगितले. हे काही माझ्या पदरचं नाही, तुकोबरायांनी जे सांगितले तेच मी तुमच्या समोर सांगितले. मला हसवायला रडवायला तसलं काही जमत नाही, कारण मी स्वतःला एक वारकरी संप्रदायाची एक पाईक म्हणून समजते. जो वारकरी संप्रदायाचे नियम आहेत त्याप्रमाणे चालणारी मी एक वारकरी आहे. त्यामुळे मला तसलं जमत नाही. विठ्ठल विठ्ठल अशा प्रकारे झालेली ही कीर्तनरूपी सेवा ज्ञानोबरायांच्या चरणी, तुकोबरायांच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी, प्रभू दत्तात्रयांच्या चरणी समर्पित करून मी सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर
बनते. संतांच्या सानिध्यात गेल्यानंतर तुमच्या डोक्यात चांगले विचार येणार आहेत. मग संतांनी जे केलंय, ज्या मार्गाने गेलेत त्याच मार्गाने गेले आधी